नमस्कार दादा. जय शिवराय. काही महिना झाला असं काही दिवस झाले असतील आपण डोंबरवाडीचा टोल नाका बंद केला होता. रस्त्याची दुरुस्तीचं काम चालू आहे म्हणून. परंतु आता तो डोंबरवाडीचा टोल नाका पुन्हा सुरू झालेला आहे. डोंगरचा टोल नाका हा तसा सेंटरचा विषय आहे. पण ज्या वेळेला मडपारगाव आणि आळेपाटा हा रस्ता जेव्हा त्यांनी एका वेळेला ओपन केला, तो एक तर शॉर्ट रस्ता आहे. तो काय चौपदरी नाही. चौपदरी नसल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात त्या अपघाताच्या रात्री 1-2 वाजता अंत्यविधीला मी स्वतः गेलेलो आहे. आणि लोकांची आर्तहाक मी ऐकलेली आहे की बाबा रस्त्याचं काम चालू आहे, कुणाचं लक्ष नाही आहे. तो महामार्ग आहे. वास्तविक मी राज्याचा आमदार आहे. महामार्ग हे ज्युरिडिक्शन जे आहे ते सेंटरचं आहे, केंद्राचं आहे. पण शेवटी जनता आपली आहे. या दृष्टिकोनातून मी तातडीने टोल प्लाझाला बोलवलं की तुम्ही जो आता इतक्या वर्ष टोल घेताय तेव्हा रस्ता चांगला होता. आता रस्ता तुम्ही ओपन केला आहे, त्या इतक्या मोठ्या प्रमाणात ओपन केला आहे की तुम्ही एका वेळेला 15-15, 14-14 किलोमीटर एका वेळेला ओपन केले. आणि ते पण सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा थर, त्याला खाली स्लोप एवढा चढायला उतरायला जागा नाही, अनबॅलन्स होतं. मग अशा वेळेला लोकांचे अपघात, काही मृत्यू पावले तर काही जखमीच्या रक्ताच्या थरामध्ये आजही त्या गोष्टीचा बाबतीमध्ये इतके जखमी होऊन ते खरं तर त्रासदायक झालेले त्यांचं आयुष्य जगणं. मग अशा वेळेला टोल कसा कसा घेऊ शकता? कमीत कमी काम पूर्ण करा आणि मग टोल घ्या. आणि त्याच अनुषंगाने मी त्यांना पत्र दिलं होतं की आपण काम पूर्ण करा आळेपाटापासून तर किमान बनकर फाट्यापर्यंत. आणि मग ते दुहेरी वाहतूक चालू होईल त्यावेळेला तुम्ही टोल घेऊ शकता. आणि टोल हा माझा विषय नाही, टोल हा केंद्राचा विषय आहे. तो चालू असताना मी बंद केला तर मला विचारणा झाली. मी म्हटलं जो तर सर्वसामान्य आमचा माणूस इथं अडचणीत आहे, तोपर्यंत तुम्हाला हा टोल वसूल करता येणार नाही. तर तो टोल माझ्या त्या एका शेतकऱ्यांच्या हितासाठी 3 महिने तोट्यामध्ये गेला. त्यांनी आता 3 महिन्याचा तो टोल जर तोट्यात गेला, त्याची आता 3 महिन्यापुरतीच आता ऑर्डर काढलेली आहे पुन्हा. त्यामुळे तो आता चालू केला त्या लोकांनी. आणि त्यामुळे मी जनतेच्या हितासाठी तो टोल बंद केला. बाकी काम जे आहे ते प्रशासकीय आहे. तो विषय सगळा सेंटरचा आहे. ते त्यांनी त्यांचं आता काम चालू केलेलं आहे. आता टोल नाका हा पुन्हा सुरू झालाय. आपल्याला यावर विश्वासात घेण्यात आलं होतं का? होय, टोल नाका जेव्हा चालू केला माझं पत्र होतं. आळेफाटापासून तर आता ओथरूपर्यंत बऱ्यापैकी काम त्यांचं आटपलेलं आहे. त्यामुळे तो जो ज्युरिडिक्शन जो अपघाताचा जो मोठा बेल्ट होता, त्या बाबतीमधला जो विषय आहे तो बऱ्यापैकी आता 90% आटपलेला आहे. ते मला भेटायला आले होते आणि त्यांनी ती सगळी पाहणी केल्यानंतर मग मी त्याच्यानंतर त्यांनी तो जो टोल नाक्याची ऑर्डर काढली, ती ऑर्डर ऑलरेडी दिल्लीहून आलेली आहे. त्यामुळे तो टोल नाका चालू झालेला आहे. तर तुमची भूमिका काय पुढील टोल नाका चालू ठेवायचा कसं? हे टोल नाका माझा विषय असू शकत नाही. टोल नाका हा सेंट्रलचा विषय आहे. ते चालू ठेवायचा, बंद ठेवायचं आहे, हे विभागाचे खासदार ठरवतील, नितीन गडकरी ठरवतील, केंद्र सरकार ठरवेल. माझा विषय राज्यापुरता आहे. जर इथे समजा टोल नाका चालू ठेवला तर आमच्या लोकांना लोकल लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. ते त्या ठिकाणी खरं तर पीडित आहे. ते त्या ठिकाणी बाधित आहेत. त्या लोकांना नोकऱ्यांना समजा शेतीबरोबर संलग्न नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. म्हणून 8-8 तासाच्या ज्या ड्युटी आहेत, त्या ड्युटीमध्ये आमच्या तिथली जी परिस्थिती, मग डुंबरवाडी असेल, खामोंडी असेल किंवा त्या पंचक्रोशीतले जे काही लोक आहेत, त्या लोकांना नोकरी मिळण्यासाठी फक्त आम्ही आग्रही आहे. एजन्सी आणि मी बाहेरचे येतात, पण काम आम्हाला मिळालं पाहिजे. पगार आम्हाला वेळोवेळी मिळाले पाहिजेत. त्यांना पी एफ मिळालं पाहिजेत. त्यांना फंड मिळाले पाहिजेत. अशी भूमिका घेऊन आपण लोकल लेवलच्या सर्वसामान्य माणसांना त्यांचं हित कशामध्ये आपण ठेवू शकतो, आपण एवढंच फक्त पाहतो. टोल चालू करायचं का बंद करायचं? मी सुरुवातीला चाळकवाडी का बंद ठेवला होता, त्यावेळेस सुद्धा ते 2 ब्रिजचे काम राहिले होते. पिंपळवंडी, भटकळवाडी, चाळकवाडी असे 3 जे आणि विषय म्हणजे बायपास, आळेपाटा काम चालू नाही आणि टोल चालू करायला आलते. मी त्यांना जवळजवळ 1 वर्षभर टोल चालू करून दिला नाही. पण जेव्हा त्यांनी कामं पूर्ण केली तेव्हा तो सरकारचा अजेंडा आहे, आपण त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. आणि विषय म्हणजे केंद्राचा आहे. त्यामुळे टोल चालू का बंद हे गडकरी साहेब ठरवतील किंवा केंद्र सरकार ठरवेल. आळे परिसरामधून उच्च विद्युत वाहिनी जात आहे. त्याला सुरुवातीला तुम्ही विरोध केला होता. परंतु आता देखील ते भूसंपादनाचं काम सुरू आहे. आता तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, मी शेतकऱ्यांच्या विरोधाबरोबर पहिल्यापासून होतोच, ठाम होतो. कारण ती जी लाईन जी गेली, ते जे पिरामिड आहे, ते वास्तविक एकाच त्याच शेतकरी बाधित झाल्यामुळे पहिल्या दोन्ही वाहिन्यांना म्हणजे जी पहिली 220ची गेली, जी 440ची गेली, ह्या दोन्ही 30 वर्षापूर्वी गेलेल्या लाईन होत्या. तिथे शेतकऱ्यांना एकही रुपया मिळालेला नाही भरपाईचा.
आणि मग त्यावेळेला शेतकरी साधा होता, कळत नव्हतं, फार शिक्षण नव्हतं किंवा शेतीचा फार त्यावेळेला मोल नव्हतं. सगळ्यांच्या शेती बऱ्यापैकी जिरायत्या होत्या. पण आता या सगळ्या धरणांमुळे आणि शेती ही उपयुक्त झाल्यामुळे आणि शेती ही एकमेव आपल्या सर्वांचं व्यावसायिक शेती झाल्यामुळे शेतीला आता तिसरं बळीरान येतंय. आणि ज्यावेळेला जीएमआरटीने खरं तर हा प्रोजेक्ट रखडवला होता, जीएमआरटीच्या मान्यता न मिळाल्यामुळे हे 12 वर्ष हा प्रोजेक्ट थांबला होता. यांनी शेतकऱ्यांच्या डोक्यावर तो प्रोजेक्ट मारायचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांबरोबर मी संपूर्ण दिवस काढून फिरलो आणि मी त्यांना सांगितलं की ती लाईन जर तुम्हाला अशी सोपी जाते तर तुम्ही इकडून आता आग्रह करायचं कारण काय. पण ते म्हणले साहेब आता एक सर्किट जे आम्ही वापरलंय ते एक सर्किट आम्हाला वापरू द्या, आमची विनंती आहे. पण शेतकऱ्यांबरोबर त्यांच्याबरोबर जवळजवळ आमच्या 16 बैठका झाल्या आतापर्यंत. त्या लेखी झाल्या, रेकॉर्ड झाल्यात. ज्या चर्चा झाल्या त्या अधिकाऱ्यांच्या शेतकऱ्याच्या समोर झाल्या. शेतकरी नंतर असं म्हणतोय की जर आता उपकरणामध्ये किंवा आता ते जे वरचे पोल आहेत किंवा त्याच्या ज्या वायरी आहेत ते आता सगळ्या नंबरी आलेले आहेत. म्हणजे आता विद्युत वाहिनी ज्या एवढ्या हाय पॉवर टॉवरचे जातात याचा धोका आता कमी झालेला आहे. तिथल्या जे खालच्या टॉवरचे खालची जमीन आहे किंबहुना जे काही समजा त्या हे जातं त्याच्या ज्या वायर जातात म्हणजे तारा जातात त्याच्या दोन्ही साईडला आणि क्रॉप्स या तिघांची गोळा मिळत केल्यानंतर एक चांगला पैसा त्यांना हातामध्ये येतोय आणि शेती आपल्या हातात राहते. हे लक्षात आल्यानंतर त्या लोकांची एक बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की दादा आम्हाला याच्यामध्ये हा जर सुवर्ण मध्य जर काढून दिला, आम्हाला जर योग्य जर आमची रक्कम जर देत असतील, कारण आम्हाला इथून मागं 2 वेळा रक्कम मिळाल्या नाहीत, त्या जर आम्हाला व्यवस्थित जर करून देत असतील तर आमची त्याला मान्यता आहे. ही मान्यता शेतकऱ्यांनी दिली. बघा शेतकरी राजा आहे. शेतकरी काय निर्णय करतोय तो उद्या म्हटलं आम्हाला नाही करायचं तर आम्ही त्यांच्याबरोबर, आता करायचं म्हणतोय तर आम्ही त्यांच्याबरोबर. शेवटी माझी तिथे शेती नाहीये, मी काय तिथं पीडित नाहीये, मी काय तिथं बाधित नाहीये, पण माझा शेतकरी बांधव बाधित आहे आणि माझ्या जवळ आहे, माझ्या जवळून जाते संपूर्ण लाईन. मी पिंपळवंडी आणि आळे किंबहुना हे शेवटपर्यंत जो आपले जे सगळे टॉवर होत आहेत, जवळजवळ 250 टॉवर आहेत आपल्या तालुक्यातून पासआउट होतात. सगळी कामं झालेली, फक्त 29 टॉवर राहिलेले आहेत. त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय ज्यावेळेला आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे बसलो तर जिल्हाधिकाऱ्यांनी जो प्रस्ताव ठेवला होता त्यांनी जे आधीचं जे व्हॅल्यू पकडलं होतं ते आधी 8 वर्षापूर्वीचं पकडलं होतं. पण मी त्यांना विनंती केली की 2024च्या मार्च अखेरपर्यंत आत्ताच्या ह्या तुम्ही शेवटच्या वर्षापर्यंत तुम्ही त्याचं जे काही जास्तीत जास्त जिथं त्या ठिकाणी नोंदणी झाली, जिथं व्यवहार झाले तर उच्चांक आकडे पकडून तुम्ही जर त्यांना जर बऱ्यापैकी रक्कम जर तुम्ही जर देत असाल तर आमचा शेतकरी तुम्हाला ह्या कामाला मदत करायला तयार करा. शेवटी ही लाईन मुंबईला जाते आणि हे सगळे आता तुम्ही कालचं स्टेटमेंट पाहिलं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचं की 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्याला ते मोफत लाईट 24 तास देणार आहे. 24 तास याचा अर्थ सगळ्या ऑल टॉवरच्या त्याने ताकदीने कामं करण्याचा निर्णय घेतला आहे. मग आपण आपल्या विकासाला कसं थांबवायचं आणि ह्या सगळ्या पारदर्शक चर्चा आम्ही केल्या. शेतकऱ्यांनी मान्यता दिली. मी शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ते आता काम चालू झालेलं आहे. साहेब, बेबट सफारीचे जनक असं तुम्हाला लोक संबोधतात. आता तुम्ही आमदारही झालेला आहात, ते नक्की कुठं हे अडकलेलं आहे प्रकरण? बघा, नोव्हेंबरच्या एंडला मी आमदार झालो. डिसेंबर आपलं पहिलं अधिवेशन झालं, त्यात मार्च एक बजेटचं अधिवेशन झालं. आपल्याला कल्पना आहे की ह्या आता 4-5 महिन्यामध्ये आपल्याला जे मागचे जे प्रोजेक्ट आहेत त्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही आढावा घेतला, मी दिल्लीपर्यंत जाऊन आलो. सुप्रीम कोर्टाची एक फायनल ऑर्डर आलेली आहे. माझ्या कामाचं यश तुम्हाला मी सांगतो. इथे होणाऱ्या बिबट हल्ल्यामध्ये आता आपत्कालीन हा तालुका घोषित झाला. आपल्याकडे पिंजऱ्याची संख्या त्यांनी अधिकची वाढवली. आता मागेल त्याला पिंजर द्यायचा निर्णय झालेला आहे. आता कॅमेरा, अलर्ट सिस्टीम, आराम सिस्टीम, अलार्म सिस्टीम, त्याबरोबर तुम्हाला मी सांगतो की सुरक्षिततेच्या दृष्टीने जे पकडणार त्यांना आता सोडायचं नाही. त्यासाठी आपण जी या ठिकाणी जलसंपत्तीची जागा होती 2018 त्या जागेचा निर्णय शासनाने घ्यायला भाग पडला आणि ती संपूर्ण जागा आता फॉरेस्टला हँडओव्हर होऊन तिथे आता फार मोठं काम चालू झालेलं आहे. लवकरच आपण आता ही जी संख्या आहे जी आपण लेफर्ड म्हणजे बिबट ठेवायची ती आता आपण जवळजवळ 100पेक्षा आधी 100-125च्या घरामध्ये आपण जातो. याचा अर्थ आपण जशी आंदोलन करत गेलो आणि लाईटीच्या बाबतीत स्वयंपूर्ण आपण होतोय. त्यामुळे दिवसा लाईट आता आपल्याला 24 तास मिळणार पुढच्या काही दिवसामध्ये. मग आपल्याला कुठलाही शेतकरी रात्रीच्या वेळ खाली जाणार नाही. आपण सौर कुंपण दिलेलं आहे. त्या कुंपणाला समजा रात्री जेव्हा आपण आतमध्ये गेलो आणि ते समजा सौर कुंपण चालू केलं तर कुठलाही समजा प्राणी, बिबट्या किंवा कुठला चोर यायचा आतमध्ये यायचा त्याला तो शॉक बसणार आहे, म्हणजे झटका लागणार आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण मागच्या आमदार जरी मी नव्हतो तरी आग्रही राहून संघर्ष करून
खूप साऱ्या गोष्टी केल्यात. बिबट सफारीचा विषय अंतिम टप्प्यात आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आहे. सुप्रीम कोर्टाची मान्यतेसाठी एक दिवस मला आणि या वन विभागाच्या सचिवांना एकत्रपणे केंद्रीय मंत्री फॉरेस्ट जे आहे अधिकारी मंत्री त्यांची जाऊन मला भेट घ्यायची आहे आणि तिथं निर्णय करून आपण लवकरच जे स्वप्न आपण पाहिलंय, शेवटी स्वप्न दाखवणं आणि स्वप्न पूर्ण करणं हा माझा स्वभाव राहिलेला आहे. मी जे स्वप्न पाहतो ते पूर्ण करतोच. मला अजून दारेघाट चालू करायचं आहे, ते पण ह्याच वेळेला करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीने हाव आणि काही झालं तर आपल्याला पर्यटनचा टक्का वाढवायचा आहे. ओझरच्या आपण नौकानयन स्पीड बोटीचं काम आता आपण चालू घेणार आहे. मी आता त्याविषयी बैठक लावली. त्याच्यामध्ये आदरणीय मंत्री महोदयांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी देण्याचं सिग्नल दिलेलं आहे आणि ही आपल्यासाठी अतिशय पर्यटन वाढीसाठी फार जमेची बाजू आहे. जो येडगावचा जो पाठीमागचा जो आपण म्हणतो ना बॅक वॉटर, त्या बॅक वॉटरच्या जलाशयामध्ये थोडी अडचण होती. तिथं एक पॉवर प्लॅन्ट आहे, ते थोडंसं त्याच्यामुळे थोडी अडचण झाली काही दिवस, पण ती सुद्धा आता आम्ही सॉल्व्ह केलेली आहे. त्यामुळे लवकरच सगळ्या गोष्टी आपल्याला नाविन्य आणि नवीन पूर्णाने पाहायला मिळतील. आपल्याला या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करायच्या आहेत. बिबट सफारी हा आपला अजेंडा आहे आणि तो आला, बिबट एकदा आला की आज दर तुम्हाला मी जास्त सांगत नाही, पण एक सांगतो माझ्या सर्व शेतकरी वर्गाला, जुन्नर तालुक्याची आर्थिक परिस्थिती ही दुपटीने तिपटीने वाढणार आहे. रोलिंग होणार आहे. पर्यटक आला का डिझेल पेट्रोल पंपापासून तर हॉटेलपासून तर लोकांचे जेवढे छोटे मोठे धंदे आहेत, शेतकऱ्यांचे उत्पन्न आहे, मग केळी असेल, द्राक्षे असेल, कांदा असेल, टोमॅटो असेल, भाजी असेल, फळं असेल, फुलं असेल, हे सगळे लोक इथं फॉर्च्युनमध्ये या किरकोळमध्ये जो मुंबईच्या फुटपाथला विकला तुझ्या महाग भावात, त्या महाग भावातला इथला पैसा प्रत्येक ग्राहक, जसं महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीचा पैसा देऊन जातो, जसं आपण पाहिलं की महाबळेश्वरला तुझं गाजर प्रसिद्ध आहे त्याचा पैसा देऊन जातो, त्याप्रमाणे इथं सगळा पर्यटन मनाचा पैसा देऊन जाईल. त्यामुळे पर्यटक वाढीसाठी या ठिकाणी बिबट सफारी हे आमचं ध्येय आहे आणि ते आता लवकर पूर्ण करू. मधल्या 5 वर्षाचा गॅप पडल्यामुळं बिबट सफारी थोडीशी मागं गेली, पण तेवढं ताकदीने आता ते पुढे येईल आणि ते लवकर पूर्ण होईल. शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा होणार होता, 1 वर्षात मी करणार, त्याला 2 वर्ष गेले, आता 3रं वर्ष चालू झालेलं आहे. तुम्ही भूल थापा देता असं काही लोकांचं म्हणणं आहे, विशेषतः तुमच्या विरोधकांचं. नाही बघा, शिवरायांचा पुतळा 1 वर्षात कधीच उभा राहत नाही असं मी कधीच बोललो नाही. शिवरायांचा पुतळा उभा करणार आहे हे आम्ही सांगितलं आणि आपण त्याप्रमाणे आपण पावलं टाकली, जमीन घेतली, परवानगी घेतल्या, त्याच्यानंतर त्याच्या बाबतीतलं स्ट्रक्चरल इंजिनियर नेमले, त्यानंतर त्याच्याबद्दल आर्किटेक्ट नेमले, डिझायनर आले आणि आपलं काम बऱ्यापैकी पहिला प्लॅटफॉर्म जो खालचा वरचा होता, खालून वर उचलायचा, तो उचललेला आहे. त्याचे 2 पुतळ्याचे पाय बनवायचे होते, ते केले. मधल्या काळामध्ये इलेक्शन खासदारकी आली, आमदारकी आली. मी थोडा राजकीय पण आहे, त्यामुळे मला त्याच्यामध्ये वेळ स्पेंड करावा लागला. आताच आमची बैठक त्यावेळी झाली, आता नव्या जोमाने पुन्हा काम चालू केलं आहे आणि त्या शिवजयंतीच्याच भाषणामध्ये मी डिक्लेअर केलेलं आहे 2027ला तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या जगापुढे उभे राहिलेले दिसतील, हे मी त्याविषयी सांगून टाकलेलं आहे. कारण कास्टिंगला वेळ लागतो, कास्टिंग करणं म्हणजे धातू आहे शेवटी तो, आणि 100% धातूचा आहे. 500 वर्षापेक्षा अधिकची त्या असलेल्या आपल्या पुतळ्याची आपण त्या ठिकाणी लायबिलिटी आपण मान्य केलेली, निश्चित केलेली आहे. आपल्या आर्किटेक्टने पण त्याची हमी दिलेली आहे. एवढा सह्याद्रीच्या रांगेमध्ये असताना एवढा वारा आहे, प्रचंड आहे, पण या बाबतीमध्ये कुठेही आपल्या पुतळ्याला धक्का लागणार नाही याची जाणीव मनामध्ये ठेवून आम्ही काम चालू करतोय. हे गायनी करण्यासारखं काम नाही आहे. छत्रपती शिवराय हे दैवत आहे. शेवटी आपण जे लोकांसमोर मांडतो ते पूर्णत्वाला नेण्यासाठी मांडतो आणि 100% हे सगळं पूर्णत्वाला जाईल अशी मी तुम्हाला खात्री देतो. 2027च्या असलेल्या शिवजयंती तिथीप्रमाणे म्हणजे मार्चमध्ये तिथं असते त्या दिवशी मात्र आपण जोरामध्ये त्याचं ओपनिंग करू. पाठीमाग पराक्षा यांनी तुमच्यावर खूप गंभीर आरोप केले. तुम्ही पण पत्रकारांना मुलाखत देताना सांगितलं का मी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल किंवा आंदोलन करेल. पुढं काय झालं सर? नाही, मी आंदोलन त्यांच्याविरुद्ध नाही करणार म्हटलो. मी त्यांच्या बाबतीमधले जेवढे काही लोकांना पैसे घ्यायचे आहेत त्या सगळ्या लोकांना मी आव्हान केलं का तुम्हाला संरक्षण मी देतो, आपण सगळे माझ्याकडे या, आपण एकत्रपणे कायदेशीर पद्धतीने हा पैसा बाहेर घेऊन येऊ. आणि बऱ्यापैकी आज 47-48 लोकांनी त्यांचे जबाब दिले पोलीस स्टेशनला. आर्थिक गुन्हे शाखेने त्याची नोंद घेतलेली आहे, चौकशी चालू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे की हा पैसा शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं की गुगलच्या या ॲपमध्ये माझ्या खात्रीने मी खात्री देतो एवढा पैसा दिला की एवढा पैसा तुम्हाला मिळेल. हे त्यांनी ऑलरेडी काही लोकांना LICचे पैसे मोडून त्यांना पैसे दिले.
काही लोकांना घर बांधायचं होतं, घर न घेता का ते त्यांनी पैसे त्यांच्याकडे इन्व्हेस्ट केले. तर असे बरेच सर्वसामान्य लोक आहेत. त्यामुळे हा पैसा जो आहे तो सर्व जनतेचा आहे. मी त्यांना त्यावेळेस सुद्धा म्हटलं होतं की या सगळ्या लोकांची लिस्ट मला द्या तालुक्याचा आमदार म्हणून, आणि मला तुम्हाला थोडे दिवस आले तरी चालतील. जे टप्पे पाडू, तुम्हाला वेळ देऊ, सवलत देऊ, जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये काम करायला सोपं होईल. आणि लोकांच्या चर्चा काही होऊ द्या, पण तुम्हाला थोडा अवधी दिला की तुम्ही सगळ्यांचे पैसे फुलफिल करा, असं मी त्यांना सांगितलं. पासपोर्ट हा माझ्याकडे आणून जमा करा, हे पण मी सांगितलं. पण त्यांना कोण गुरु गुरु भेटलं मला माहीत नाही. शिवाय राजकारणामध्ये आमच्या काही माणसाला खूप हितशत्रू असतात. त्यांना काहीतरी चांगलं वाईट त्यांनी सांगितलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी 2 चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी बाईट्स लोकांमध्ये सोडल्या. पण हरकत नाही, दूध का दूध और पाणी का पाणी होणार. शेवटी सत्य म्हणतात ना की परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता. हे सगळं पुढे येईलच. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणाची 1 रुपयाची पावती न फाडणारा माणूस. शिवजयंती असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, मी माझ्या आयुष्यात कधीच कुठल्या जनतेकडून 1 रुपयाची पावती फाडली नाही. गेल्या 20 वर्ष मी काम करतो समाजामध्ये. पण कोणीतरी त्यांना राजकीय आकाशापुढे त्यांना दिशा त्यांची भरकटवली आणि त्यामुळे ती लोक दिवसेंदिवस अडकत चाललेली आहे. ते कुठंच जाणार नाही. कुठे गेलं तर आपण त्यांना घेऊन येऊ, काळजी करू नका. पैसा आपल्याला जनतेला द्यायचाच आहे आणि आपण द्यायचा प्रयत्न करू. तुमचे स्वतःचे वैयक्तिक किती पैसे आहेत? नाही, माझे वैयक्तिक नाही आहे, पण माझ्या इथे ते सगळे प्रपोजल घेऊन आलते. तेवढं काही हितचिंतक माझा मित्रपरिवार बसला होता. त्यांनी स्कीम समजून घेतल्यानंतर मला मध्यस्थी घेऊन ते पैसे गुंतवलेले आहेत. आणि एक एंट्री माझ्याकडे एखादी वाईट दिली, तो म्हणतो साहेब मॅडम वाईटचे पैसे त्यांना चालतील का विचारा, पण मी माझ्या नावाने तुमचे नावं देतो. म्हणलं ठीक आहे. ती एक एंट्री त्यांनी माझ्याकडे दिली आणि मी त्यांना फिरवली. आणि दुसऱ्या 2 एंट्र्या ज्या आहेत त्या माझ्या माध्यमातून त्यांनी घेतलेल्या आहेत. हे तिन्ही पैसे माझं इलेक्शन तोंड होते, माझ्याकडे पैसा नव्हता, माझा विषय वेगळा आहे. आता मला लोक सन्मानपूर्वक मध्यस्थी ठेवून ज्यावेळेस 3 पैसे तिघांचे पैसे अडकलेत, पण हरकत नाही, हा व्यवहाराचा भाग आहे. आज ना उद्या पैसे पुन्हा पाठीमागे जातील. तुमची फसवणूक झाली असं म्हणता येईल. तुम्ही एवढे सुशिक्षित आहात, आमदार आहात, तरी या अशा स्कीमला बळी पडलात. नाही, माझी स्वतःची फसवणूक नाही आली, पण मात्र माझ्या जनतेची फसवणूक झाली, म्हणजेच माझी फसवणूक झाली. तुम्ही मध्यस्थी होतात हे तुम्ही हा, स्वीकारलं. 3 प्रकरणामध्ये मध्यस्थी आलो. आणि खरं तर त्यांच्या वडिलांचं नाव हे आमच्या वडिलांशी जोडलं गेलं होतं. आणि अशोक कुमार शहा हे मार्केटचं सगळ्यात भरभक्कम आणि चांगलं नाव होतं. हे मुलं असे वागतील असं आम्हाला स्वप्न सुद्धा वाटलं नाही. त्यामुळे ठीक आहे. आणि बघा, जवळचाच माणूस विश्वासघात करतो, बाहेरचा माणूस करत नाही. आजपर्यंत इतिहास आहे. म्हणजे रावणाचा वध झाला तर त्या भावामुळे झाला. म्हणजे जिथं जिथं जेवढ्या लढाई आपण पाहिल्या, हा गोरिला युद्ध जो आहे ना, गनिमी कावाचा प्रकार, त्याच्यामध्ये जवळचाच माणूस किंवा घरभेदी ह्या अशा गोष्टी करू शकतो. म्हणून त्यांच्यावर जो जवळच्या नात्याने जो विश्वास जनतेचा पण आला, त्याचा जनता फसण्यापैकी नाही. आपली पण ठीक आहे, झालेली गोष्ट आहे, खेदजनक आहे, वाईट आहे. आणि आजही माझं सांगणं आहे, ते काही लोक काय करतात, त्यांच्या पाठीमागं उभं राहून ते चहापेक्षा किटली गरम आहे. काही लोक उगाच त्यांना सांगतात की आम्ही तुमच्यासाठी, म्हणजे ते एजंट आहेत. खरं तर काही 2-4 लोक त्याच्याजवळ एजंट येऊन बसलेले आहेत, पण ते एजंट सुद्धा त्यांना फसवत आहेत. याच्यामुळे काय होतं, शहाचं नाव खराब झालेलं आहे, एजंटचं नाही आहे. आणि हे त्यांचे शेवटी जे आजूबाजू जे बोलते आहेत, मला त्यांची चौकट माहिती आहे की त्यांची काय चौकट आहे प्रत्येकाची. त्यामुळे मी म्हणतात की शरद एक जबाबदार आमदार आहे, दमदार आहे, ताकदीचा आहे. आणि विषय म्हणजे जी गोष्ट अवघड आहे ती सोपं करणं हा माझा आजपर्यंत स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप याला मी फार काही भेट कधी घातलेली नाही. त्यामुळे मी 100% जनतेच्या मागं उभा आहे, राहील. पहिले पैसे जनतेचे जाऊ द्या, मी ज्याच्या मध्यस्थी ते पैसे नंतर असले तरी चालतील, पण मला मात्र जनतेचा पैसा महत्वाचा वाटला. दुय्यम निबंधक कार्यालय जे वारुळवाडीला आहे ते नारायणगाव इथे एका बिल्डरच्या गाळ्यामध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माजी आमदारांनी त्याला विरोध केलेला आहे. वारुळवाडीचे ग्रामस्थ देखील त्याच्यासोबत होते का हे कार्यालय आमच्या वारुळवाडीमध्येच पाहिजे आणि बिल्डरच्या फायद्यासाठी हे हस्तांतरण करण्यात येत आहे. मला एक अपेक्षा होती की ज्या कुटुंबाने खूप वर्ष आमदारकी केली या तालुक्याची, ते कुटुंब थोडंसं तांत्रिकदृष्ट्या किंबहुना कागदोपत्री किंवा अभ्यासाच्या दृष्टीने फार त्यांना तो एक त्यांचा तो खांदा आहे, म्हणजे एक त्यांना राजकीय वारसा आहे. ते असं हुशार असतील असं मला ते वाटलं होतं, पण असा माझा समज होता. तो समज माझा गैरसमज झाला, फोल ठरला. त्याचं कारण उत्तम तुम्हाला उदाहरण देतो की हे जे रजिस्टर ऑफिस आहे नारायणगावचं, साहेब यांनी कधी आयुष्यात मागणी नाही केलं का हे बाजूला गेलं पाहिजे.
तिथं काय परिस्थिती माहिती आहे का, दिवस दिवस कागद करायला लोक उभे राहतात उन्हात तानात, बसायला जागा नाही, बिलकुल बसायला जागा नाही. काहींना मणक्याचे त्रास आहेत, काय काय ज्येष्ठ वृद्ध माणसं आहेत, काय महिला आहेत. काय त्या लोकांची परिस्थिती आहे, म्हणजे त्यांनी सरकारला टॅक्स द्यायचा, त्यांनी रेव्हेन्यू द्यायचा, रजिस्टरची फी द्यायची, नोंदणीची फी द्यायची, आणि सर्व सगळं देऊन सुद्धा त्या रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांना बसायला जागा नाही, त्यांना प्यायला पाण्याचं वॉटर फिल्टर नाही, त्यांना लघवीला जायचंय, महिलांना जायचंय शौचालयाला, अजून कोणाला जायचंय, ज्येष्ठांना जायचंय, त्यांना कुठेही त्याचं साधन नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये इतकं वर्ष हे लोक रजिस्टर ऑफिस चालवतात. आणि म्हणजे तुम्हाला कस्टमरचं काहीच नाही. बघा, मला ज्यावेळेला मी एकदा कोर्टामध्ये गेलो, माझ्या जेव्हा एक अधिकाऱ्याकडून गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळेला मी पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढलो जुन्नरची, आणि मी तेव्हाच पाहिलं त्या कोर्टाने निर्णय केला माझ्या मनाशी की ही बिल्डिंग मात्र जनतेची बिल्डिंग मी जोरात बोलून दाखवेल. आजही कोल्हापूर पासून तर नाशिकपर्यंत अशी कोर्टाची बिल्डिंग आजपर्यंत कोणी बनवलेली नाही जी आपण बनवून लावली. जनतेचं न्यायालय आहे, जनतेची प्रॉपर्टी. दुसरं रजिस्टर ऑफिस हे जनतेचं आहे. आता गंमत काय आहे, ज्या बिल्डर, आता बिल्डर काय आहे, कसा आहे, चांगला वाईट काळा गोरा हे त्याच्याशी काय घेत नाही. त्या बिचारांनी 2000 स्क्वेअर फीट रजिस्टरसाठी लोकांना 2000 स्क्वेअर फीटची जागा विथ फर्निचर करून देऊन, शिवाय ₹1 वर्षाला भाडं. किती रुपये भाडं? आताच्या 2025च्या धावत्या जगामध्ये 2025 मध्ये ॲग्रीमेंट झाले रजिस्ट्रार बरोबर, ॲग्रीमेंट झाले महाराष्ट्र शासनाबरोबर, ॲग्रीमेंट झाले कलेक्टर बरोबर, आणि ह्या भूमी लेखच्या सर्व असलेल्या व्यवस्थानाबरोबर की आज ₹1 वर्षाला भाडं घेऊन यांनी ती जागा तिथं मोफत दिलेली आहे. किती वर्षाच्या करारावर तुम्हाला सांगतो मी, जनतेला कळावं म्हणून सांगतो, 99 वर्षाच्या करारावर. मग अशी जागा दिलेल्या माणसाचे आपण किती आभार मानले पाहिजे, त्याला किती धन्यवाद दिले पाहिजे. शिवाय त्या बिल्डिंगला लिफ्ट आहे वर जायला, पहिल्या माळ्यावर सुविधा आहेत, 2000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, पाणी आहे, तिथे शेजारी कॅन्टीनचं काम चालू झालेलं आहे. लोकांना काय, जो माणूस दस्त बनवायला येतो साहेब, दस्त बनवलेल्या माणसाला तुम्ही कुणालाही विचारा, अख्खा अख्खा दिवस जातो, कधी कधी लाईट नसते, कधी कधी ते त्यांचं हे नसेल, काय त्याला म्हणतात, इंटरनेट नसेल, कागद दुसऱ्या विषयी जातो. अशा परिस्थितीमध्ये जनतेचा आपण विचारच नाही करणार. मला अशी अपेक्षा होती. बरं, आता डायरेक्ट महसूल खात्याने म्हणजे सन्माननीय या आदरणीय चंद्रकांत बावळकुळे साहेबांनी त्याला स्पेशल ऑर्डर केलेली की ह्या 99 वर्षाच्या कराराच्या जागेला आधीच्या कलेक्टरने जी मान्यता दिली त्या जागेमध्ये लवकरात लवकर हे ऑफिस शिफ्ट व्हावं. आणि मग आपण हा निर्णयाला आपण कशासाठी विरोध केला मला आजपर्यंत काय कळलं नाही. कारण काय, म्हणजे शरद सोरेंनी आणलंय, आशा त्यांनी थोडा प्रयत्न आमच्या केलाय, म्हणजे आशा त्यांनी सुद्धा प्रयत्न केला ना या बाबतीमध्ये. बावनकुळे साहेबांना भेटले एकदा दोनदा जाऊन, त्या सुद्धा की आमच्या लोकांची गैरसोय होते. पण चांगल्या कामाला तुम्ही कशाला विरोध करायचा. मी नेहमी पाहतो, आता बघा एवढं पाणी आम्ही स्टॉकला ठेवलं, आम्ही म्हटली तुम्ही मागच्या 5 वर्षाचा तुम्ही आढावा घ्या, मागच्या 5 वर्षाचं तुम्ही ह्या टायमाचं पाणी काढा आणि नियोजनाचं काम बघा, आम्ही किती पाणी ठेवलंय आणि तुमच्या काळात किती पाणी राहिलंय आधी हे बघा. आणि मग त्याच्यात तुम्ही त्यांना घाई फार झाली. काय आलंय की मला असं वाटतं की माझ्या मित्राला पराभव पचनी पडलेला नाही. मला वाईट वाटतं, या पराभवातून बाहेर पडा. बघा, जनता आहे ही, जनतेच्या न्यायालयामध्ये आपण सगळे सारखे आहोत. तालुक्याची बदनामी करू नका मेहरबानी करून. आणि मी तुम्हाला सांगतो, मी तालुक्याला मेरिट द्यायचा, गुणवत्ता द्यायचा प्रयत्न केलाय. मी वारंवार काय सांगतोय, शिवभूमीला मंत्रिपद द्या, शरद सोरेंना नको. का आम्ही मेरिटवर जातोय, तुम्ही नेहमी तालुक्याला खाली आणता, नेहमी तालुक्याची बदनामी करता. शरद सोरेंना काहीतरी लोक बोगस काहीतरी लोकांची नावं ABCD बनवतात आणि पोस्ट बनवतात, घाणेरडी वाईट काही लिहितात. मला सांगा, याच्यामुळे तालुक्याचा कुठं आप राहतो, शिवभूमीचा कुठं आप राहतो. मी आणि माझे कार्यकर्ते साहेब असं कधी या भानगडीमध्ये पडत नाही. मी निवडणुकीला सामोरं गेलो, मी पाहिलं त्यांच्या कामाची पद्धत. त्यांना विकासाचं काय बोलायचं नाही. त्यांना उमरतचा पूल करायचा होता, तो ओझर उमरतचा करू शकले नाहीत. साधे साधे आमच्या रस्ते छोटे 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 आखले झाले नाहीत. आणि जे रस्ते मागच्या 5 वर्षात झाले एवढे निकृष्ट दर्जाचे झाले, असे रस्ते माझ्या आयुष्यात एवढे घालणे कधी पाहिलेले नाहीत. हे जे तुम्ही जे आता जेवढा बाईट्स घेतले ना साहेब, हे सगळी कामं त्यांनी वाटलेली आहे माझ्या अगोदर. ते सगळे माझं असं म्हणणं असं नेहमी बिल्डर लॉबीला आणि सगळी कॉन्ट्रॅक्टर लॉबीला मी ₹1 तुमचा घेणार नाही, पण मला चांगली क्वालिटी दर्जेदारचे माझे आजही रस्ते 10 वर्ष तुम्ही बघा. मी तोंडाने बोलतो असं नाही,
तुम्ही तुमचे कॅमेरे घेऊन सगळीकडे जाऊन फिरा आणि बघा, लायब्ररी ठेवली आम्ही कामाला, जबाबदारी घेतलेली आहे. आता एवढा मोठा वाहतुकीचा रस्ता समजा चुकून एखाद्या रस्त्याला कुठला खड्ड्या पडला असेल तर 24 तासाच्या आतमध्ये आम्हाला कंप्लेंट आम्ही तो लगेच बनवायला पण सांगतो. पण यांनी सगळे नवीन रस्ते मागच्या 5 वर्षाचे जे हातात घेतले, त्या रस्त्यांची आज अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यामुळे मला अपेक्षा अशी होती बेनके परिवाराकडून विशेषतः की तुम्ही घाई करू नका आणि शरद सोरेनला हरवायला तुम्हाला मैदान आहेत ना उद्या. शरद सोरेनला स्किलपूर्वक आणि तुम्हाला उद्या गुणवत्तेच्या दर्जावरच तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला कष्ट करून माझी स्पर्धा करावी लागेल. तालुक्याची बदनामी करून हे रजिस्टर ऑफिस देऊ नका आणि पाण्याचं नियोजन यांना जमलं नाही आणि यांना काही येत नाही, त्यांना काही येत नाही, तसं नाही बाबा. मी या तालुक्याचं जमिनीचं अंतर, हवाई अंतर, मी लागवडीचं असलेली जमिनीची असलेली बाजू, या तालुक्याचं मूल्यांकन किती होतं, वर्षाला या तालुक्यातून महसूल माझ्या किती जातो, हे सगळं मी सांगू शकतो. कारण का तर मी रोज अभ्यास करतो या तालुक्याच्या. मी नेटवर्कमध्ये असतो, मी काम करतो 24 तास, मी लोकांच्या जनतेच्या संपर्कात आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने तालुक्याला मेहरबानी करून बदनाम कोणी करू नका. लोकांची सुविधा होत आहेत, रजिस्टर ऑफिस जात आहे आणि बघा तुम्ही या महायुतीची जेवढे सगळी मंडळी बसलेली आहेत, देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजित दादाजी पण माझे खूप संबंध चांगले आहेत, पालकमंत्री ते आपल्या सर्वांचे पुणे जिल्ह्याचे, किंवा आता बावनकुळे साहेब असतील. मला असं वाटतं यांच्यापेक्षा आणि कायद्यापेक्षा महाराष्ट्राच्या विधिमंडळापेक्षा कुठलाही माणूस जर आज आव्हान देत असेल की कसं जातं मी पाहतोच, तर मला असं वाटतं तुम्ही एकदा तुमच्या वडिलांनी 4 वेळेला तुम्ही एकदा त्या विधिमंडळाचं सदस्य म्हणून काम केलेलं आहे. मेहरबानी करून लोकांच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुलही आडवं पडू नका आणि योगो हर्ट होईल असं काय वागू नका की नाही मला विचारून मला. तुम्ही सन्मान्य आहे ते जणा. आम्ही ज्या वेळेला कुठलीही कामं करतो तर आम्ही त्या ठिकाणी जे काम, आता बघा चिल्लेवाडीच्या बाबतीमध्ये मी भाषणामध्ये त्या कुटुंबाचा उल्लेख केला जाणीवपूर्वक की धरण मानलं आदरणीय बाळासाहेब नागठाकरे महायुतीमध्ये. नंतर या पाईपलाईनचा विचार डोक्यामध्ये आणला वल्लभ शेठच्या काळात. पण वल्लभ शेठला त्या शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. वायजी कायकर आणि ह्या सगळ्यांनी कृती समिती बनवली होती, त्या लोकांनी प्रचंड विरोध केला. तो विरोध 10 वर्ष चालला. मग मी ज्यावेळेला आमदार झालो या सगळ्यांच्या बैठक घेतल्या आणि शासन दरबारी मंत्री महोदयांसमोर नेऊन या सगळ्या गोष्टी मी कागदावर आणल्या आणि त्यांनी राजमान्यता दिली. तिथून पुढे माझ्या काळामध्ये 39 किलोमीटरपैकी 20 किलोमीटर माझ्या काळात झालं, 8 किलोमीटर यांच्या काळात झालं आणि पैसे ऑलरेडी होते म्हणून झालं. आणि आताही पैसे त्या खात्याला आणलेलेच आहे आपण माझ्या काळापासून आणि आता उरलेलं 11 किलोमीटर होईल. त्याचं पाणीपूजन करायची संधी आम्हाला मिळाली. काही लोकांना राजकीय अडवायचा त्यांनी प्रयत्न केला, वर घेऊन जायला सांगा, लाईन वरती घेऊन जायला सांगा. वरती कशी जाईल, ती ग्रॅव्हिटीने येणार, हा पण त्याचं उचल पाणी होणार. मी तुम्हाला सांगतो इथून पुढं संतवाडी, कोळवाडी, खामुंडी, पादरीवाडी, या वरच्या वडगावांच्या वरच्या वाड्या वाजत्या, तुमच्या राजुरीपासून आळ्यापासून तर हे सगळं गुंजरवाडी, गुळूचवाडी, हे वरचा जो भाग आहे पिंपरी पेंढरापासून तर खामोडी, ही सगळी मंडळी उद्या पाणी संपणार नाही. कारण चिलेवाडी केवळ आपल्या लोकांसाठी. चिलेवाडी ही कुठे वरती पठाराला जाणार नाही ना पाणीला जाणार. याचा अभ्यासच कोणी करायला मागत आहे. त्यांची एवढी दिशाभूल केली मागच्या 20 वर्षामध्ये असलो लोकांनी. पण हा वरचा जो उत्तरेचा भाग आहे ना, हा तुम्हाला मी सांगतो इतका प्रचंड, आता इथं कष्टकरी आमचा शेतकरी पाणी त्यांना एवढं पाणी मिळणार आहे. 8 आवर्तनं म्हणजे 4 आवर्तनं ही मांडवी नदीला जाणार आहे, त्यांनाही भरपूर पाणी राहणार आहे. आणि 4 मजबूत आवर्तनं ही उन्हाळ्यामध्ये फक्त आणि फक्त उत्तरेच्या भागासाठी वरच्या गावांसाठी राहणार आहे. तर बाकीच्यांना पिंपळगाव चांगलं आहे, घोगडी चांगलं आहे. मी मुद्दाम यासाठी बोललो हे सगळे विषय, कारण हे सगळे विषय जे आता जे फिरत आहेत, समज गैरसमज, ठीक आहे. जिल्हा परिषद आता डोळ्यासमोर आली, मग तुम्ही पुन्हा तेच खोटं बघणार का? बघा तुम्हाला मी सांगतो, लोकांना 3 डुप्लिकेट शरद सोरेनने आखलेले आवडले नाहीत. तुम्ही मला घाबरले ना माझ्या कामाला, माझ्या विद्वत्तेला, माझ्या गुणवत्तेला, मग तुम्हाला खोटं करायची काय गरज होती? त्यामुळं काय झालं? त्यामुळं लोकांना हे न आवडल्यामुळं तुम्ही 3 नंबरला फेकले गेले. माझं म्हणणं असंच आहे, तुमच्याकडे काही योजना असतील, तुमच्या डोक्यामध्ये काही काम असेल तर आम्हाला सांगा ना. बघा तुम्हाला मी सांगतो, इथं ITIची जागा त्यांच्या वडिलांनी कबूल केली होती येडगावला, ती झालं नाही. मी त्याची संरक्षण भिंत बांधली. क्रीडा संकुल त्यांच्या काळामध्ये जुन्नरला त्यांनी ते जलतरण मानलं, फेल गेलं. क्रीडा संकुलची जागा गेली, फेल गेली. मी शेवटी क्रीडा संकुल येडगावला फायनल केलं. त्या लोकांच्या बैठक केला, त्यांचा माझ्यावर विश्वास जनतेचा की आता तुम्ही करता माझ्या हरकत नाही, मग त्यांनी जागा दिली आणि आज क्रीडा संकुलचं काम त्याच्यावर चालू आहे. मी असा माणूस आहे जिथं आडलंय, जिथं थांबलंय ह्या जुन्नरचं, तिथं पूर्ण तुमच्या बाजूने जातो. आणि माझा आजही कुणावर टीका नाही, ना माझे बेनके कुटुंबावर टीका आहे, ना माझी कुणावर टीका आहे. पण एक आहे, तालुक्याचा लौकिक खाली जाईल,
तालुक्याला आपणच नाव ठेवायचं. तुमची 5 वर्ष होते, आम्ही बिलकुल सुद्धा तुम्ही काम करत असताना तुमच्या मध्ये सुद्धा आलो नाही कुठल्याच बाबतीमध्ये. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम जनतेमध्ये जाऊन करतो. तुम्हाला संधी दिलेली आहे. मग हा फरक लोकांनी पाहिला मागच्या 5 वर्षामधला आता त्याच्या आधीच्या 5 वर्ष. माझी विनंती आहे, जी कामं चांगली आहे, जनहिताची आहे, ती आपण सगळे एकत्र मिळून करूया. वादविवाद करण्यापेक्षा आणि लोकांना वेगळं काही भांडवल देण्यापेक्षा. आणि तशी आपली संस्कृतीच नाही मुळात. आपली संस्कृती फार उंच आहे, संस्कार आपल्या सगळ्यांचे उंच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण चुकीच्या पद्धतीची विधानं निर्माणी करून आणि लोक हुशार आहेत, लोक तुम्हाला काही बोलत नाहीत. आता टॉवरच्या अवतेमध्ये माझ्यावर एवढा बेछूट आरोप केला, मी काही एक शब्दाने जो वाईट नाही दिली. आता काय बोलायचं, मी काय म्हणायचं माझ्यासारख्या माणसाने. ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करतो. सहन करण्यामागं फार मोठी ताकद असते. सहन कोणी करत नसतं. जो माणूस बेधडक असतो, ते म्हणतात ना मराठी भाषेमध्ये, शुद्ध भाषेमध्ये, कर नाही त्याला डर नाही. त्यामुळे आम्हाला त्याची भीतीच कधी आजपर्यंत वाटली नाही. त्यामुळे निश्चितपणे तालुक्याला सांभाळूया आणि तालुका पुढे कसा आपल्याला पुढे देता येईल यासाठी आपण कसं निश्चितपणे काम करूया. साहेब, काही रस्त्यांची कामं झालेली आहे, अगदी निकृष्ट दर्जाची कामं आहे. आणि असा देखील विषय आहे की काही ठेकेदारांना अधिकारी पार्टनर आहेत. तुम्ही कसं पाहता, याच्यावर काही ऍक्शन घेणार? तुमच्या या शब्दावर माझा शिक्कामोर्तब आहे. खरोखर तसंच झालेलं आहे. मागच्या 5 वर्षामध्ये हा आळा सुटल्या पेटीचा. अधिकाऱ्याची हिंमत कशी झाली पार्टनर व्हायची? का झाले ते पार्टनर? त्यांचा काय अधिकार आहे? मी काही अधिकाऱ्यांना विरोध केला, यांनी काही लोकांना जाऊन आधी जाऊन भेटून त्याची शिफारस करून त्या सीओना सांगून तीच माणसं पुन्हा हे झालं, रिटायर झालेली माणसं पण पुन्हा आणली. साहेब राहू द्या, कशाला राहू द्या? एवढे जबरदस्त आताचे हुशार मुलं इंजिनियर झालेले आहेत, जेई झालेले आहेत, त्यांना संधी का देत नाही तुम्ही? आणि भ्रष्टाचारी लोक तुम्ही किती दिवस वागवणार आपल्या बरोबर? आणि त्यांचे चेहरे बघून तुम्हाला बिलकुलही लोक मदत करत नाहीत. त्यांना सगळ्यांच्या परिस्थिती माहिती आहे. जेवढा कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या बाजूने पळेल ना, तेवढी मदत त्यांची आयुष्यभर घटत आलेली आहे. हा माझा अनुभव आजपर्यंतचा. म्हणून मला असं वाटतं की हे गंभीर बाब आहे. जिथं जिथं आयडेंटिफाय होईल तिथं तिथं त्या अधिकारी घरी मी 100% पाठवणार. काही लोक ब्लॅक लिस्टेड सुद्धा करणार. आणि 100% क्वालिटीचा दर्जा ही माझी नैतिक जबाबदारी, तो माझा आरसा आहे. मधल्या काळामध्ये सुरवण्याचं प्रकरण माझ्या कानावर आलं. मी त्या बाबतीमध्ये आता चौकशी तातडीने लावलेली. आता मी आलोय 2 दिवस झाले इथे, आणि मी ती बातमी तुमच्याच चॅनलमधून ऐकलेली आहे, तुम्ही पाहिलेली सांगितलेली आहे. मी बिलकुल जनतेच्या बाजूने आहे. जनतेच्या तिजोरीचा पैसा हा जनतेच्या खिशातला पैसा, त्यांच्या घामाचा, त्यांच्या कष्टाचा. आम्ही बिलकुल वाया देणार नाही. आज आपल्या माध्यमातून मीडियामध्ये स्पष्ट सांगतो, कोणी घाईनी कामं केली आणि कामं जर नीट वाटली नाही, आमच्या हातामध्ये मात्र एक मोठं ब्रह्मास्त्र आहे. मी सांगितल्याशिवाय त्याचं 1 रुपयाचं बिल आम्ही अदा होऊन देणार नाही. शेवटी तू कशासाठी करतोयस? माणसाची धावपळ चालली आहे, कुठल्या माणसाची कशासाठी चाललेली आहे? केवळ शेवटी अर्थकारण म्हणून चाललेली. म्हणजे मला व्यवसाय करायचा पैसा, जरूर पैसा कमवा, पण ह्या जीव घेण्यात तुम्ही जे आता स्पर्धा चालू केल्यात ना बिलोमध्ये जाऊन, मला सांगा, एकाने 60 लाखाचं काम आलं, 60 लाखाचं 40% बिलो जाऊन काम घेतलंय. मला सांगा, 40% बिलो जाऊन तो काय काम दाखवणार उद्या? त्यांची कामाची पद्धत किती आणि ती वेज उभी आहे, ती कधी पडेल मला भीती वाटते. ही वेज उभी आहे. मला सांगा, काय उपयोग तुम्ही अशी कामं जी खाता मधल्या 5 वर्षामध्ये, आणि कॉन्ट्रॅक्टर पोसायला जर समजा आमदार झाले होते मागच्या वेळेला, आज त्या कॉन्ट्रॅक्टरचा चेहरा बघून लोकांनी तुम्हाला एक मत तर दिलं का? आणि आजही त्यांच्याकडे तीच लोक फिरतात दुर्दैवाने. त्यांना कळत नाही. आणि ते म्हणतात मी फार एक मोठा इंजिनियर आहे, मी शिकलेलो आहे. आता इंजिनियरने माझ्यापेक्षा चांगली कामं केली पाहिजे. मी तर इंजिनियर नाही, माझं शिक्षण जरा त्यांच्यापेक्षा कमीच आहे. मग तुम्ही माझ्यापेक्षा चांगली क्वालिटी द्यायला पाहिजे ना. बघा तुम्ही त्या मागच्या वेळेला तुमचा पानसरवाडीचा रस्ता एवढा मोठा टाकला, त्याची क्वालिटी बघा जाऊन कशी. आता तुम्ही जे दारा घाटाचा नाणे घाटाचा विषय घेतला, तुम्ही आता जो सुरळ्याचा विषय घेतला, या वेशीचा विषय घेतला, तुम्ही कामं बघा ना यांची कशी केली या 5 वर्षांमध्ये. काय अर्थ आहे या कामांना मला सांगा बघू. मी त्याचा विरोधक नाहीये, पण हा तर तालुका आहे ना, याची लायबिलिटी, याचं वैभव हे कोणी सांभाळायचं? कोण सांभाळणार हे सगळं? ठीक आहे, आम्ही काही ताम्रपट घेऊन आलो नाही. मी आज आमदार आहे, उद्या नाही, कदाचित ह्या जगात मी नाही. आयुष्य माणसाला मर्यादित आहे. पण जी संधी मिळाली त्या तालुक्याचा लौकिक वाढवणार आहोत की नाही आपण सगळे मंडळी. तालुक्याच्या लौकिकामध्ये भर कसा पडेल? आपला तालुका छत्रपती शिवरायांचा जन्माचा तालुका हा महाराष्ट्रामध्ये सर्व अर्थाने कसा पुढे जाईल
हे लोक काय करतात, नेत्याच्या मागे एवढे आडून बसतात ना, ते म्हणतात बिबट सफारी बारामतीला गेली नाही, जाऊ दे काय हरकत नाही. अरे अशी कशी जाऊ द्या? आपलं आपलं जे शक्तीस्थळ आहे आपण दुसऱ्याकडे कसं काय जाऊन द्यायचं? ठीक आहे, तुमचे नेते आहेत तोपर्यंत आमच्या मनात दुखत नाही. तुमचे अख्खे नेते असतील तर अजितदादा अर्धे नेते आमचे पण आहेत ना, आम्ही त्याला राजमान्यता दिलेली आहे. परंतु याचा अर्थ तुम्ही तालुक्याचा जर मान सन्मान जर घालवला असाल आणि भीतीपोटी ते सभागृहामध्ये घोषणा करता तर तुम्ही एक शब्दाने काय बोलू शकले नाहीत. 2022च्या अर्थसंकल्पनेमध्ये मला विशेष वाटलं, मी जर असतो ना, मी उभा राहून म्हटलं असतं अजितदादा साहेब थांबा, बिबट सापडे हा तुमचा विषय आहे, तो आमचा विषय, आम्ही जाऊन देणार नाही. हे काय आहे प्रकार? त्यामुळं राजकारण हे जनतेसाठी असावं, विकास कामं ही तालुक्यासाठी असावी आणि तालुक्याचा अभिमान स्वाभिमान हा 100% हा महाराष्ट्राच्या यशाच्या कीर्तीच्या उंचीवर हा जुन्नरचा असला पाहिजे. कारण जुन्नरच प्रथम असं आहे की 1 मे 1960ला यशवंतराव चव्हाण साहेबांनी एवढे 384 किल्ले होते, यापैकी एकच किल्ला डोळ्यासमोर ठेवला जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, तिथे सुवर्ण कलश आणला आणि इथं पूजन केलंय. त्याच्या आजही ऑडिओ आणि व्हिडिओ तुम्ही जर क्लिप पाहिल्या तर लोकांच्या सर्वांच्या अंगावर आपल्या काटा उभा राहतो. म्हणजे यशवंतरावांनी काय आपल्याला दाखवली, कोणती दिशा दाखवली आणि आपण जुन्नरचं काय लौकिक अर्थाने आपण राजकारण करतोय. नुसतं त्यांच्या डोक्यात टेंडर, टक्केवाऱ्या, पैसे आणि मग शरद सोनवणेला टोल में भ्रष्टाचार किया. शरद सोनवणेने अजून कुठले म्हटलं तर त्या वीज काय त्या तारामध्ये आपल्या टॉवर मध्ये भ्रष्टाचार किया. अरे काय यार, शरद सोनवणेचं नाव घ्यायला किंवा त्यांच्यावर बोलायला, किमान शरद सोनवणे बरोबर तुम्ही जरा 1-2-4 दिवस गाडीमध्ये बसून फिरा. 7 वाजता उठलेला माणूस रात्री 2-2 वाजेपर्यंत जेव्हा सर्वसामान्यांसाठी तळमळीने जगत असतो. आज या प्रक्रियेमध्ये मी ऍडमिशनसाठी रोज झगडतोय. मुलांची ऍडमिशन त्यांना गुणवत्तेने कुठं देता येईल, काही जी परिस्थिती नाहीये त्यांच्या परिस्थितीला कसं सामोरं जाता येईल. काही लोकांच्या फीज नाहीयेत, कॉन्ट्रीब्युशन करून त्या गावातले काही लोक पैसे पुढे कसे करतील, मी कसा त्यातला अर्धा पैसा देईल. आमची तळमळ खूप साधी आहे साहेब. मी काही मोठ्या घरातला माणूस नाही, माझे वडील काही राजकारणी नाही, माझी पत्नी, मी, आमच्या दोघांना आमच्या नवरा बायकोला कोणी आमदारकीचा वारसा घेऊन चाललो असं कधी कोणी म्हणणार नाही. खूप साधेपणे वागणं, रोज भेटल तिथे जाऊन वडापाव खाणं, रोज लोक देतील ती भाकरी मिरची भाकर खाणं, आमच्याकडे काही तामझाम नाही. त्यामुळं आम्ही जनतेसमोर काल जसे होतो तसे आजही आणि उद्या राहणार. त्यामुळे कुठल्याही चांगल्या कामाला मेहरबानी करून या जनतेची दिशाभूल कुणी करू नये आणि जनतेची दिशाभूल करणं म्हणजे या तालुक्याच्या लौकिकाला आणि या तालुक्याला आपण काळिंबा फाससारखं आहे. मी आदर करतो सर्वांचं. राजकारणामध्ये आपण सर्वांनी कामं एकत्र केले पाहिजे. शेरकर परिवार असेल, काळे परिवार असेल, उचके परिवार असेल, बेनके परिवार असेल, सोनवणे परिवार असेल, आपण जनतेला काय चांगलं देऊ याच्यासाठी आपण एकत्र येऊन काय काम केलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि माझ्या जनतेवर खूप विश्वास आहे. कदाचित मोठी माणसं मला स्वीकारणार नाही, मला मानणार नाही, मला मानत नाही, पण मात्र सर्वसामान्य आम जनता हे माझं हृदय आहे आणि ह्या हृदयाशी मी पडताना कधीच करणार नाही. आयुष्यभर प्रामाणिकपणे राहिलो, लढलो, राबलो देखील आणि राबत राहील जोपर्यंत शेवटचा श्वास आहे. या मातीशी आणि या मातीच्या माणसांशी 100% इनामे आयुद्वारे काम करेल, दर्जेदार काम करेल, चांगलं काम करेल एवढाच या विश्वास देतो. यावरच्या शिवजयंतीची चर्चा अख्ख्या राज्यात झाली साहेब. सिंगापूरला माझे 2 मित्र आहेत, त्यांनी तिकडून मला व्हिडिओ पाठवले. लंडनमध्ये माझे 7-8 माझ्या कुटुंबातले माणसं आहेत, त्यांनी मला व्हिडिओ पाठवले. जगभरामध्ये यावरची शिवजयंती गेली. मग आपल्या लौकिकाने जगायचं आहे, चांगलं करायचं आहे, आपण चांगलं करू. बस एवढंच मला सांगायचं आहे. टीका टिप्पण्या करा, हा तुमचा धर्म आहे. शेवटी आमचं काम आहे, तुम्ही टीका करत राहा, आम्ही काम करत राहू. आमचं काम हेच उत्तर असेल. टीकेला आम्ही फार काही महत्त्व देत नाही. चांगलं म्हणा, वाईट म्हणा, योग्य म्हणा, अयोग्य म्हणा, परंतु आम्ही जनतेच्या नजरेतून त्याच भावनेने होतो आहे आणि कायमस्वरूपी राहू. एवढंच सांगतो.